बदलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून एका शाळेत 2 चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आला। विशेष म्हणजे शाळेतील सफाई कामगारांनीच अत्याचार केल्याचं समोर आलं। अक्षय शिंदे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट दिसून येत आहे। बदलापूरकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे। मात्र आता या प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे यांच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला। शाळेतील 2 चिमुकल्यांना अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदे यांच्यावर आहे। मात्र या प्रकरणात त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाला फसवलं जात असल्याचा दावा केला। आपल्या मुलाची पुन्हा मेडिकल चाचणी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली। या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याच्या कुटुंबानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आपल्याला मारहाण करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं। याचबरोबर अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करण्यात यावी, ज्यामुळे तो निर्दोष असल्याचं समोर येऊ शकतं अशी मागणी त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। अक्षय 23-24 वर्षांचा आहे। तो असं करू शकत नाही। तो आधी माझ्यासोबत सोसायटीत काम करायचा। त्याने गुन्हा केला असेल तर माझ्यासमोर त्याला फाशी दिली तरी चालेल, पण माझा मुलगा असं काही करणार नाही यावर मला विश्वास आहे। मी पण तिकडे झाडू मारायच्या कामाला आहे। अक्षय 10वी नापास आहे। तो असं काही करू शकत नाही। माझा लहान मुलगा शाळेत काम करायचा, त्याला शाळेत शिपाई करून घेतलं। मोठा मुलगा करणार नाही म्हणत होता, पण मी कर म्हणालो। सोसायटीची कामं करत होता। त्याचा पाय दुखायचा। तुला एकाच ठिकाणी बाथरूम साफ करायचं आहे, आपलं काम झालं की तिकडे जाऊन बसायचं आहे, म्हणून त्याला कामाला लावलं असं अक्षयच्या आईने म्हटलं आहे।